नमस्कार मैत्रिणींनो. तर आता बघा पुढे आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्याला जे आपण जे आहे ना ते गुढीसाठी गाठी आणत असतो. तर ती गाठी जी ती बाहेरून आपल्याला आणायची नाही आहे. त्यामध्ये कुठलं केमिकल मिळवलेलं असतं किंवा मग लिंबू मिळवलेलं असतं आणि ती गाठी खाऊन जे ते मुलांना खोकला होतो किंवा मग घसा दुखायला लागतो किंवा मग आपण जे बायका असतात त्या बायका जे ते बऱ्यापैकी मीही त्यातच येते की आपण चहा बनवून त्या गाठीचा पितो किंवा मग मुलांच्या दुधामध्ये घालतो. तर फेकजोक आपण बऱ्यापैकी करत नाही. तर तसं केल्याने काय होतं की ती गाठी जी ती बाहेरून आणलेली ती जी ती दुधामध्ये आपण घालतो ना ती रिॲक्ट होते आणि त्याचे आपल्या हेल्थवर खूप विपरीत परिणाम होतात. तर तसं न करता बाहेरून गाठी न आणता आपण होममेड या पद्धतीने जे ते गुढीपाडव्यासाठी गाठी बनवायची, ज्यामध्ये मी तूप यूज केलेलं आहे, साजूक तूप, जे आपल्या हेल्थसाठी अजिबात हानिकारक नाही आहे आणि मुलांनी जरी खाल्लं तरी ह्या गाठीने ही गाठी खाल्ल्यानंतर त्यांना घसा दुखणार नाही आणि अगदी आपलं जे ते गुढीपाडवा खूप छान असा साजरा